रामकृष्ण हरी मंडळी, मी किशोरी तेरवणकर जर्नी विथ किशोरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। मंडळी, सर्वप्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची जी काही संकल्प असतील ह्या वर्षातले ते सर्व पूर्ण होऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, तर आज काहीतरी स्पेशल बनवायचं होतं। कालच आमचं ठरलं होतं की काहीतरी छोटीशी पार्टी करूया, पण आज गुरुवार असल्यामुळे आज वेजच पार्टी करायची आहे। तर आज आपण बनवतोय पावभाजी आणि आता मी एकटीच आहे, माझ्यासोबत अजून दोघं तिघं आहेत पार्टीसाठी, तर अजून ते आले नाहीत। ते आल्यानंतर मग बाकीची तयारी करते। आधी पहिले मी भाजी वगैरे धुवून साफ करून घेते सगळी। तर व्हिडिओमध्ये बनवून राहणे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी ते मटार घेतली आहे, फ्लॉवर घेतले, बटाटे घेतले आणि गाजर घेतले आणि बीट घेतले। आता मी पहिली भाजी सगळी साफ करून घेते, त्याच्यानंतर मग त्याला शिजवून घेते। तर मी आता हे सगळ्या भाज्या कापून घेतल्यात आणि आता हे सगळ्या आधी कुकरला लावून घेते आणि 2-3 शिट्ट्या करते, म्हणजे चांगल्या शिजून येतील। त्याच्यानंतर मग कांदा टमाटर वगैरे पण चॉप करायचे, ते सुद्धा चॉप करून घेते। तर मी इथे टोमॅटो घेतलाय आणि शिमला मिरची घेतली आणि कांदा घेतलाय आणि हे सगळं इथे चॉप करून घेतलंय। अजून थोडं बारीक चॉप झालं ना की मग छान होईल, म्हणजे जास्त मॅश करायची गरज नाही लागणार। तर मंडळी, आपल्या पावभाजीचं पूर्ण तयारी पण झाली आहे आणि आता त्याच्यात जे मेन टाकायचे बटर लागणार आहे ते बटरच नाही आणलंय। आणि आता आम्ही दोघं जणच आहोत, भाऊ आणि मी इथे, आणि जे दोघं जण येणार आहेत म्हणजे काकी आणि त्यांचा मुलगा येतोय, तर बटर तो घेऊन येणार होता, पण अजूनपर्यंत बटर काही घेऊन नाही आलाय। तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते, तोपर्यंत मी सगळ्या भाज्या मॅश करून घेते। आणि इकडे तर आपला कांदा टमाटर आणि शिमला मिरची कापलेली रेडी आहे, हे सगळं मॅश करून घेते। तोपर्यंत बघू येतोय का घेऊन। तर मंडळी, आमच्या व्हिडिओतला हा तिसरा पार्टनर आहे आणि ज्याच्यासाठी आम्ही वाट बघत होतो ते बटर पण घेऊन आलाय आणि पाव सुद्धा घेऊन आलाय आणि चीज पण घेऊन आलाय। थँक्यू, आणि लवकर या जेवायला। हा, आणि त्यात थोडं बटर पण टाकते। बटर पण त्याच्यात पूर्ण विरघळलंय, तर आता त्याच्यात जे आपण कांदा टमाटर आणि शिमला मिरची कापली होती ते पण टाकून घेते। तर मंडळी, इथे आता कांदा टमाटर एकदम नरम झालेत, तर आता याच्यात मी मसाले टाकून घेते। बेसिक मसाले टाकायचे, त्यात लाल मसाला टाकते आणि हळद टाकते आणि बस आपला पावभाजी मसाला।
तर मंडळी आपली भाजी अर्धी निम्मी तर शिजली आहे, पूर्ण मस्त दिसते. आता त्याच्यात मीठ टाकायचंय, मीठ टाकून घेते. जरा मस्त कोथिंबीर पण टाकते. आता 5 मिनिटात आपली पावभाजी रेडी होईल. भाजी तर रेडी झाली आहे. आता पाव सुद्धा मस्त भाजून घेते, मग आपली पावभाजी खायला रेडी होईल. तर मंडळी आता आम्ही चौघं सुद्धा एकत्र आलो जेवायला आणि आपली पावभाजी सुद्धा रेडी आहे. मी इकडे एक डिश बनवली आहे, आता अजून एक बनवते जरा. तू बटर खाशील. तर मंडळी या तुम्ही पण जेवायला. तर मंडळी आजची आपली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.